महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वास ठराव मंगळवारी पारित करण्यात आला। गेल्या 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या आयुक्त हटाव मोहिमेला मंगळवारी अखेर पूर्णविराम मिळाला। मंगळवारी महानगरपालिकेच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली। या सभेमध्ये विषय पत्रिकेतील सगळेच विषय बाजूला ठेवून मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावरील अविश्वासाचा ठराव चर्चेला घेण्यात आला। चर्चेत युतीच्या अनेक नगरसेवकांनी आयुक्तांवर आरोपांच्या फैऱ्या झाडत त्यांना परत पाठवण्याची मागणी केली। कारण आतापर्यंत ही पद्धत आतापर्यंत नियम होते पण अंमलात येत नव्हती किंवा थांबून जात होती की दिल्यामुळे आपण सगळे कुठेतरी प्रशासनावर वचन ठेवण्यासाठी सगळ्याच्या सगळे आपण या ठिकाणी काम करत असताना आपल्या या ठिकाणी दिसून येते। नंदुगावने खूप बरेचसे टाउन प्लॅनिंगचे विषय उचलले, फायर ब्रिगेडचे किंवा जायचे आजीबाईंनी या ठिकाणी प्रश्न मांडले, अतिक्रमणचे विषय मांडले, हे यांना नको होते। त्यामुळे मला असं वाटतं की प्रश्नोत्तराचा तास त्यांना ह्या गोष्टी यांना वाईट वाटायला लागलं की प्रश्नोत्तराचा तास होऊ नये। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रशासनाची भूमिका जी मांडली आहे चुकीची आहे आणि आपण सगळे या सगळ्या गोष्टींमध्ये सोबत आहोत एवढंच आपल्याला या ठिकाणी असं वाटतंय। आणि जो आपण आता महापौरांचं मला असं वाटतं की त्यांनी जे केलेलं आहे हे अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। ठराव मांडलेला आहे, या ठरावाच्या बाबतीत सभागृहामध्ये दुपळी निर्माण व्हावी, सभागृहातील सदस्यामध्ये गैरसमज निर्माण व्हावे, तर मी आपल्याला विनंती करतो की या पत्राबाबतची कारवाई आपण ठराव झाल्यानंतर करावी। सगळ्यात पहिले माननीय आयुक्त म्हणून या ठिकाणी या खुर्चीवर बसलेले मला असं वाटतं की या ठिकाणी आपण दैनंदिन कामकाजाला सुरुवात करावी आणि जो आपला अविश्वासाचा आयुक्ताला परत पाठवण्याचा प्रस्ताव आहे त्यावर चर्चा करून घ्या। सन्मान्य सांगण्यात यावं की हे कोणत्या याच्यामध्ये सभागृहाचं कामकाज कसं चालू हे त्यांना आम्हाला शिकवायची गरज नाही। 45 मिनिट चालायची का 45 घंटे चालायची हे सभागृहाचा अधिकार आहे आणि याच्यामागील जे अधिकारी आता बाहेर आहे, माननीय आयुक्त साहेब, महापौर साहेब, महानगरपालिकेचे कर्मचारी ठीक आहे, पण जे शासनाने पाठवलेले ते सुद्धा बाहेर का थांबले, ते सुद्धा बाहेर का थांबले, ते सभागृहामध्ये असले पाहिजे होते। म्हणजे यांनी सुद्धा एक टीम तयार केली का? यांना उद्या निवडणूक लढायची का? की आपल्याला सरकार असताना आपण तुम्ही काय आहात समजा हा सपोर्ट करण्यासाठी मी तर असं म्हणतो मुख्यमंत्र्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण निर्णय घ्यायला पाहिजे की हा अधिकारी योग्य अधिकारी नाही आहे। या ठिकाणी आपण मांडलेला प्रश्न अतिशय योग्य आहे, त्यांच्यावर केलेले आरोप योग्य आहे, या प्रकारे आपल्याला या ठिकाणी मांडणं खूप जरुरी आहे आणि आम्ही सपोर्ट करण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी हा ठराव या ठिकाणी आणला, हा सुद्धा म्हणण्यासारखं असावी। माननीय महापौर साहेब मला असं या ठिकाणी सांगायचं, ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या अधिकाऱ्यांनी डेप्युटेशन आलं कधी आपल्याला माहितीच न दिली नाही, केव्हा ते आले केव्हापासून काम करतात कधी आपल्याला माहिती मिळत नाही, ते काय करतात याची सुद्धा आपल्याला माहिती नाही, किंवा त्यांच्यावर किती खाते दिलेले, त्यांनी किती त्यांच्यावर खाते दिले याची सुद्धा आपल्याला माहिती मिळत नाही। एकेकावर 4-4 5 खाते आणि कोण काय काम करतं याची सुद्धा आपल्याला माहिती मिळत नाही। या ठिकाणी अनेक प्रश्न महत्वाचे असताना सुद्धा ते नेहमी दौऱ्यावर असतात। जिथे जिथे आपण ज्या ठिकाणी टवळे करून आम्हाला बोलणारे जे अधिकारी ते स्वतः ऐकताही टवळे करतात, ते ऐकताय का? अशा प्रकारची भाषा ते स्वतः वापरतात, सर्व अधिकारी वापरतात। हा कुठला अधिकारी आहे, त्याला काही येतं का, समजतं का? अशा प्रकारे बोलणारे त्यांचे अधिकारी मला अधिकारी प्रामुख्याने सांगायचं मान्य महापौर साहेब एक गंभीर विषय असं म्हणायचं लेखा परिषदेकडे आपण मान्य महापौर मला असं वाटतं की लेखा परिषदेसारखा अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी आतापर्यंत ऑडिट करून त्यांनी आता घेतलं नाही, ते समोर काढवलं नाही, त्याची माहिती सुद्धा आपल्याला आतापर्यंत मिळाली। असे अनेक गंभीर असे प्रश्न आहे, पर्यावरणाचा विषय या ठिकाणी मांडला आहे, अतिशय महत्त्वाचा प्रशासन घेत नाही, त्याच्याबद्दल तुझं काय होतं। आपण नेहमी सारख्या बैठका लावल्या, अनेक सपोर्ट त्याने केला, सहकार्य करण्याची भूमिका आपण घेतली, पण त्यांनी तरी आपल्याला सेकंड करण्याचा प्रयत्न केला। हे त्याचे सेकंड आयुक्त प्रकाश महाजन यांच्या अविश्वास ठरावाबाबत युतीमध्येही एक वाक्यता नव्हती। भाजप नेमकं कुणाच्या बाजूने मतदान करणार हेही सोमवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट नव्हतं। त्यामुळे आयुक्तांना हटवण्याचा विडा उचललेल्या पालकमंत्र्यांनी थेट MIMलाच ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं। MIMचे आमदार इम्तियाज जलील यांनीही महानगरपालिका निवडणुकीपूर्वी पक्षावर करण्यात आलेले आरोप प्रत्यारोप विसरून रामदास कदम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सेनेच्या गोटात सामील झाले। ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे भाजपानेही ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी सकाळी घडलेल्या या नाट्यमयी घडामोडीनंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। ही मतदान प्रक्रिया दुपारी 1 वाजेपर्यंत चालली। यामध्ये 95 नगरसेवकांनी महाजन यांच्या विरोधात मतदान केलं, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आयुक्तांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानं या पक्षांच्या 13 नगरसेवकांनी आयुक्तांच्या बाजूने मतदान केलं। हा ठराव 95 विरुद्ध 13 असा पारित झाल्यामुळे आयुक्तांवर पायउतार होण्याची नामुष्की ओढावली। आता प्रकाश महाजन हे आयुक्त पदावरून पायउतार झाल्यानंतर
नवीन आयुक्तांची सरकारकडून नियुक्ती होईपर्यंत अतिरिक्त आयुक्त रमेश पवार हे काम पाहणार असल्याचं महापौर त्र्यंबक तुपे यांनी सांगितलं. महापालिकेचे माननीय आयुक्त या महापालिकेचा शहराचा जो कारोबार त्यांच्या हातून जे काम करत होते, मला वाटतं सर्वच्या सर्व नगरसेवक त्यांच्या कामकाजाच्या विरोधात होते आणि समाधानी नव्हते. शहरासाठी जे काम करणं अपेक्षित होतं माननीय आयुक्तांकडनं ते काम होत नव्हती आणि म्हणून सर्वच्या सर्व जवळजवळ नगरसेवकांची एकच भावना होती की आयुक्तांना शासनाकडे म्हणजे परत पाठवण्याची जी भावना होती आणि त्यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्रित येऊन आजचा हा ठराव आपण पाहिला असेल की 95 आणि 13 अशा मतदानाच्या मोठ्या फरकाने हा ठराव मंजूर करण्यात आले. Seconds.